काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री अजित पवारांनी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांना 40,000 रुपयांपर्यंत बँक कर्ज देण्याची घोषणा केली होती। मात्र लाडकींसाठी कर्जाची अशी कोणतीही योजना नाही, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। दरम्यान ही योजना नेमकी काय होती, सविस्तर पाहूया। जिल्हा बँकेकडनं लाडकीला कर्ज देण्याची अजित पवारांची घोषणा होती। व्यवसायासाठी एक रकमी 40,000 रुपये दिले जाणार होते। कर्जाचे हप्ते 1,500 रुपयांमधून कापून घेणार होते। लाडकीला स्वावलंबी बनवण्यासाठी ही कर्जाची योजना आणली होती। महायुती सरकारने 2025-26 साठी 36,000 कोटींची तरतूद केली आहे। मात्र लाडकीमुळे इतर विभागाच्या विकास कामांना कात्री लावली जात असल्याचा आरोप थेट सत्ताधारी मंत्र्यांनीच केला होता। अशातच तिजोरी रिकामी असतानाही अर्थमंत्र्यांनी लाडकीला केलेल्या कर्जाची घोषणा त्यांच्या सहकारी मंत्र्यांनीच फोल ठरवली आहे। आता लाडकीचे लाड सरकारलाही परवडत नाहीयेत, हेच यातून स्पष्ट झालंय।